गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. उत्पादन खर्च वाढलेला असताना मिळणारा दर अपेक्षेपेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांना शेतीची कामं, कर्जफेड आणि इतर आर्थिक गरजांसाठी तातडीनं पैशांची आवश्यकता असल्यानं ते कमी दरातही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. या परिस्थितीचा फायदा व्यापारी घेत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांद्याचे भाव आणखी वाढतील या अपेक्षेनं साठवणूक करण्याची क्षमता अनेक शेतकऱ्यांकडे नसल्यानं त्यांना नाईलाजानं कमी दरात माल विकावा लागतोय. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनिल भुसारे शेतकरी वर्गामधून होती. काही शेतकरी आहे, काय म्हणणं आहे तुम्हाला? आज इतकं पाऊस झाला आणि कांद्याचा मोठा या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही काय म्हणणं आहे? आज साधारणपणे सरासरी 2021 पर्यंत चालू आहे. ते कांदे 22-23 पर्यंत होते, ते आज कमीत कमी 200 रुपयानं भाव वधारलेला आहे. आज त्या का स्थितीमध्ये आज रोजी खर्च किती येतो? खर्च निघतो काय म्हणणं आहे तुम्हाला? शासनाकडून काय अपेक्षा आहे? साधारणपणे कांद्यासाठी 1 एकर कांद्यासाठी कमीत कमी ₹1,00,000 खर्च लागतो. हां, त्यामुळे कसं आहे, शेतकऱ्यांना ना कमीत कमी जास्तीत जास्त भाव मिळवून शासनाने मदत करावी हीच विनंती.